हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत। जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ। जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते। परमादरणीय सुनील काका यांनाही मी साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही मी साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते। त्याचप्रमाणे कठोपनिषद श्रुतीच्या पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांनाही मी साष्टांग नमन करते। आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय कठोपनिषद, आणि या कठोपनिषदाच्या अंतर्गत 2 वल्ली आपण अभ्यास, चिंतन, मनन, निदिध्यासन या सगळ्या पठणापासून सुरुवात झाली। पठण, मग अभ्यास म्हणजे श्रवण, मनन आणि निदिध्यासन या सगळ्या साच्यातून आपण 2 वल्ली पूर्णपणे पार केलेल्या आहेत। आणि आज आपण 3ऱ्या वल्लीला येऊन पोहोचलेलो आहोत। तत्पूर्वी आपण शांतीपाठ पाठाने सुरुवात करू। आवाज नाही? आवाजाचा काही प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही। हा, येतोय आवाज? ठीक, आवाज येतोय। हा, ठीक आहे। शांतीपाठाला आपण प्रारंभ करू। शांतीपाठ मी माझ्या श्री गुरूंबरोबर शांतीपाठ म्हणते। म्हणजे ह्या शांतीपाठाबरोबर ज्ञानाचं सामर्थ्य, आणि ज्ञानाचं सामर्थ्य येऊन या सामर्थ्यानिशी मी अज्ञानाचा छडा लावू शकेन, अविद्येचा छडा लावू शकेन, असं पूर्ण सामर्थ्यानिशी मी सज्ज होईल, अशा पद्धतीचं शांतीपाठ। तेज आणि सामर्थ्य दोन्हीही श्री गुरूंबरोबर ईश्वराच्या प्रती आपण मागूया, ईश्वराकडे। ओम सहना सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। हरि ओम।
श्रवण मनन निधिध्यासन, पठणापासून सुरुवात, पठण श्रवण मनन निधिध्यासन, चतुसूत्री. त्या चतुसूत्रीतून प्रवास करत करत योग्य असा प्रवास जर झाला तर तत्पद प्राप्ती कशी होते याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या ग्रुपवर नियमित ऐकणाऱ्या आदरणीय माधुरीताई जोशी यांना काल डॉक्टर काकांकडून अनुग्रहाचे अधिकार प्राप्त झाले. त्या आपल्याला आपल्या ग्रुपवर त्या आत्ता जॉईन याच्यासाठी झाल्या की आपण नीट श्रवण मनन करतोय की नाही हे तपासण्यासाठी, हे तपासणे त्यांच्या दृष्टीने तपासणे नाही, मी माझ्या दृष्टीने म्हणते की आम्हाला करेक्ट करण्यासाठी, आपल्या सगळ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी, म्हणून त्यांनी जॉईन व्हावं अशी आमच्या विनंतीला मान देऊन त्या जॉईन झाल्या आणि आपल्या सगळ्यांच्या त्या परिचित झाल्या आणि अशा आपल्या मधल्याच परिचितांना आज गुरु प्राप्ती झाली आहे. गुरु अधिकार दिलेले आहेत अनुग्रहाचे आणि म्हणून अशा आचार्य माधुरीताईंना आजच्या आपल्या चिंतनाला प्रारंभ करते. तिसरा प्रथम अध्यायामधली तिसरी वल्ली आणि तिसऱ्या वल्लीला सुरुवात करण्यापूर्वी संबंध भाष्य आचार्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्या संबंध भाष्याचा अभ्यास केल्याशिवाय तिसऱ्या वल्लीला आपण तिसऱ्या वल्लीमधल्या श्लोकाचा जो खरा अर्थ आहे तो आम्हाला समजणं कठीण आहे. म्हणून संबंध भाष्य आहे. काय असतं की आत्मवस्तूचे जे ज्ञान आहे, आत्मवस्तूचे ज्ञान प्राप्त जर करायचं असेल तर वेदांत म्हणजे उपनिषद हेच प्रमाणभूत शास्त्र आहे की नाही. आपण सतत उपनिषदांच्या अभ्यासावर सुरुवात केलं, प्रारंभ केला आणि तेव्हापासून हे सतत शिकत आलेलं आहे की आत्मवस्तूचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर उपनिषद हेच प्रमाण आहे. सगळे उपनिषद जी आहेत ही एकाच गमनीय ज्ञातत्व आणि प्राप्तव्य ह्या पदाचं ज्ञान देतात. आता आला प्रश्न, गमनीय म्हणजे काय, ज्ञातत्व म्हणजे काय, प्राप्तव्य म्हणजे काय. हे पद जे आहे या पदाला हे 3 शब्द वापरले. गमनीय म्हणजे जाणण्यास योग्य असणार असं एकच पद आहे, ते म्हणजे ब्रह्मपद. ज्ञान घेण्यास योग्य असं एकच पद आहे, ते म्हणजे ब्रह्मपद. आणि प्राप्त करून घेण्यास एकच असं योग्य पद आहे, ते म्हणजे ब्रह्मपद. बस. म्हणून गमनीय, ज्ञातत्व आणि प्राप्तव्य असं एकच पद आहे, ते म्हणजे ब्रह्मपद. आणि त्या ब्रह्मपदाला त्या ब्रह्मपदावर मला आरूढ व्हायचं आहे, तत्रूप व्हायचंय, ब्रह्मरूप व्हायचं आहे. आणि ह्यासाठी उपनिषद हेच प्रमाणभूत शास्त्र आहे. म्हणून या मोक्षप्राप्तीसाठी नान्यम पंथा विद्यते येना, नान्यम पंथा विद्यते येनाय म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानाशिवाय दुसरं साधन नाही. हे आम्हाला आचार्य वारंवार पटवून सांगतात आहे. या श्रुतीच्या अभ्यासाच्या माध्यमातून हेही आमच्या लक्षात आलंय. आणि म्हणून सगळ्या श्रुती ज्या आहेत या एकमुखाने आणि एक उच्चाराने जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचंच प्रतिपादन करतात. म्हणून कठ असो, केन असो की ईश असो, एकाच पदाचं वर्णन आहे, एकाच पदाचं ज्ञान आम्हाला ते सांगतात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतात आहे. कारण ह्या जीवाला हा जीव एका याच्यामध्ये मानत नाही हे माहिती आहे. एखादा मुलगा फार नाठाळ असतो आणि त्या नाठाळ मुलाला जसं विविध पद्धतीने आम्हाला समजावून सांगावं लागतो, साम दाम दंड भेद नीती, ह्या सगळ्याचा वापर केल्यानंतर मग त्याला समजतं की नेमकं मी काय केलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे हा जीव अत्यंत नाठाळ आहे आणि म्हणून त्याला सगळ्या विविध पद्धतीने सांगत
या ब्रह्मपदापर्यंत आणावं लागतं. म्हणून पठणापासून सुरुवात करावी लागते की चल पठणाने तरी त्याच्यामध्ये तू स्थिर राहशील रे बाबा, श्रवणाने राहशील, मननाने, निधिध्यासनाने, आणि मग या सगळ्या याच्यातून गेल्यानंतर ते पद विपदरूप होणार आहे, तद्रूप होणार आहे. आणि म्हणून सगळ्या श्रुती एकमुखानेच जीव ब्रह्मैक्याचे ज्ञान प्रतिपादन करतात. त्यालाच वेदांत डिमडिमा असं म्हणतात. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा इति वेदांत डिमडिमा. आचार्यांनी असंगोहम या शास्त्रामध्ये, या स्तोत्रामध्ये, असंगोहम या स्तोत्रामध्ये हा वेदांत डिमडिमा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला असेल. इति वेदांत डिमडिमा. आता रेफरन्स लागला असेल, मी त्याला ज्यावेळेला गेयता दिली त्यावेळेला लक्षात आलं असेल की बरोबर आहे. त्या स्तोत्राच्या पठणाच्या वेळेला आपण हा शब्द ऐकला, त्याचा अर्थ वेदांताचा डांगोरा पिटला आहे असं म्हणा. डिमडिमा म्हणजे डांगोरा पिटणं असं म्हणतात ना. सगळे उपनिषद एकच वेदांत डिमडिमा करतात. जीव ब्रह्मैक्य म्हणजे जीव हाच मूळचा ब्रह्मरूप आहे. आणि हे प्रतिपादन करण्यासाठी नाना पद्धतीने आम्हाला वेदांत उपनिषद आम्हाला सांगतात आहे. उत्तम अधिकाऱ्यांसाठी श्रवण मनन निधिध्यासन सांगितलेली आहे. परंतु सर्वसाधारणपणे साधकांचं जे मन आहे हे अपरिपक्व असतं, विषयासक्त असतं, रागद्वेषामध्ये अडकलेलं असतं. आणि अशा वेळेला काम क्रोधादी विकारांचा सुद्धा तिथे प्रचंड प्रभाव असतो. सिद्धांत निरूपण दासबोधामधलं ज्या वेळेला अभ्यास करण्यात आलं त्यावेळेला समर्थांनी सांगितलं की श्रवण मनन निधिध्यासनाच्या माध्यमातून आमच्या अंतःकरण हे निवृत्त झालं पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासनाच्या माध्यमातून अंतःकरण निवृत्त करायचं आहे. कशापासून निवृत्त करायचंय? या प्रपंचापासून, या विषयापासून, या रागद्वेषापासून. आम्हाला आमच्या अंतःकरणाला रमण्याची खूप सवय झालेली आहे हो. या सगळ्या गोष्टीमध्ये अंतःकरण छान रमतं. आणि इतकंच रमलेलं हे अंतःकरण श्रवणामध्ये पण रमतं. पहा, वेगळा अँगल मांडते जरा. रमलेलं अंतःकरणाला रमण्याची सवय झाली आहे प्रपंचामध्ये, विषयामध्ये, आणि हे छान रमलेलं अंतःकरण तितकंच छान श्रवणामध्ये पण रमतं. आणि आम्हाला असं वाटतं की आमचं अंतःकरण श्रवण मनन निधिध्यासन मध्ये रमलेलं आहे. आम्ही रमलेलं त्याचं रमणं बघतो हो, परंतु आम्हाला रमणं बघायचं नाहीये, आम्हाला त्याची निवृत्ती बघायची आहे. श्रवण मनन निधिध्यासनामध्ये रमलेलं अंतःकरण आहे, त्या अंतःकरण हे प्रपंचातून निवृत्त होऊन यात रमलाय का? की प्रपंचासारखंच इकडेही रमलाय. ते सिनेमातही रमतो, ते सत्संगातही रमतो, दोन्हीकडे रमलेलंच असतो. तर समजा ते आपलं कुठेतरी चुकतं आहे. एकीकडे रमणं, एकीकडे निवृत्त, मग बरोबर आहे. मग कुठे निवृत्त आहे, कुठे रमलाय, याचा शोध घेणं आता बरोबर रस्ता आहे. अभ्यासाचे हे ह्या युक्त्या आहेत. आणि म्हणून श्रवण मनन निधिध्यासनामध्ये या अंतःकरणाची निवृत्ती होत आहे की नाही हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठीच आम्हाला श्रुती स्वतःच सुलभ साधना देते, सुलभ साधना देते. आणि अशा पद्धतीने कायिक वाचिक मानसिक सगळे तप श्रुती आम्हाला देते. ईशमध्ये पण सांगितलंय, केन मध्ये पण सांगितलंय, आणि कठ मध्ये पण सांगितलेलं आहे. मग आधी आत्मपदाचं वर्णन करून त्या अनुषंगिक जे काही सुटलेले कच्चे धागे दोरे असतील त्यांना परत उचलून श्रुती माऊली आम्हाला अत्यंत प्रेमाने घास भरवते. आणि तशाच याचा हा भाग म्हणून आचार्यांनी या ठिकाणी संबंध भाष्य आमच्यासाठी दिलेले आहे.
पुढच्या वल्लीला प्रारंभ होण्यापूर्वी संबंध भाष्य आचार्य आम्हाला सांगतात. आता ह्या संबंध भाष्यामध्ये संबंध भाष्याचा प्रारंभ करताना आचार्य असं म्हणतात की मागच्या वल्लीमध्ये, मागच्या अध्यायामध्ये आम्हाला श्रेयस प्रेयस विवेक सांगितला, विद्या अविद्या याची सगळ्यांची उहापोह या उपनिषदामध्ये केला. तरी सुद्धा हे सगळं जरी झालं, पण काही विद्या आणि अविद्या, विद्या आणि अविद्या ह्याच्यामधले काही बारकावे सांगायचे राहून गेले, काही त्यामध्ये अपूर्णत्व त्याच्यामध्ये राहून गेलं. याचं निरूपण जरी सगळ्याचं झालं तरी सुद्धा काही धागेदोरे राहून गेले आणि ते पक्के करण्यासाठी म्हणून आता संबंध भाष्य. आता विद्या आणि अविद्या, अविद्येचं फळ काय आहे? संसार. आणि विद्येचं फळ काय? विद्येचं फळ आवरण दूर करून ब्रह्माचा साक्षात्कार होणं, हे विद्येचं फळ आहे. आम्ही दुःखी असतो की नाही? असं कोणता तरी व्यक्ती आहे का, जीव आहे का की जो दुःखी नाही? नक्की दुःखी असतो. आता हे दुःख आम्हाला का होतं? अविद्येचं फळ संसार आहे आणि संसार आहे म्हणजे दुःख आहे. मग आता असा कधी आपण विचार करतो का की हे दुःख आम्हाला का होत? कधीच विचार असा आम्ही करत नाही. आम्ही म्हणतो दुःख आहे, प्रारब्धाप्रमाणे आलं, प्रारब्धाची भोग आहे, तेवढं आम्हाला स्वीकारावं लागेल, सहन करावं लागेल. बद्ध असेल तर तो म्हणतो सहन होत नाही, मुमुक्षु असेल तर तो म्हणतो मला या दुःखातून दूर व्हावं लागेल, आणि साधक असेल तर म्हणतो प्रारब्धाचे भोग आहे, मला स्वीकार करावे लागेल, आनंदाने स्वीकार करावा लागेल. अशा पद्धतीने आम्ही या दुःखाबद्दलची मीमांसा करतो की नाही? नीट अत्यंत शांतपणे आपण हा विचार ऐकूया. खूप सुंदर विचार आहे. अशा पद्धतीने आपण एका दुःखाची मीमांसा 3 भूमिकेमध्ये असताना त्या दुःखाकडे 3 दृष्टिकोनातून पाहतो. बद्ध असेल तर तो म्हणतो की हे दुःख जे आहे, हे दुःख आम्हाला सहन होत नाही, आमच्याच वाट्याला आलं. मुमुक्षु असेल तर तो म्हणतो मला दुःख हे दूर करायलाच हवं. आणि साधक असेल तर तो म्हणतो प्रारब्धावश दुःख आलं, हे मला सहर्ष स्वीकारावं लागेल. परंतु हे तिघही जण जे दुःखाची कारणं देतात आहे, याच्या सगळ्यांच्या मागचं एकच कारण शास्त्र देतो, ते म्हणजे नासमज. बस, आमचा गैरसमज, आमचं नासमज, आम्हाला पुरेशी समज नसल्यामुळे आम्हाला दुःख आमच्या पदरात पडतो. असं कधीतरी आपल्याला वाटतं का? विचार करून पहा. अजिबात नाही. उदाहरण दिल्यानंतर पटकन कळेल की खरंच आम्ही नासमज आहोत. उदाहरण देते. लहान मूल असतं, विस्तवाकडे जातो, विस्तवाला हात लावतो, आई त्या मुलाला त्या विस्तवापासून दूर करते, तो रडतो, तो दुःखी होतो, तो मातीकडे जातो, माती खायला जातो, आई त्याला तिथूनही दूर करते, तो परत दुःखी होतो, तो सतत दुःखी होत असतो. जे करू नये ते करायला तो जातो आणि आई म्हणते हे करणं योग्य नाही म्हणून त्याला दूर करत असते. त्याला दुःख होतं, पण ते दुःख त्याला त्याच्या नासमजीमुळे होतो की नाही? त्याला समजत नाहीये की विस्तवाला हात लावला की आपल्याला भाजणार आहे. माती खाण्याची वस्तू नाही तरी ती खाण्यासाठी ते मन धावतंय. अगदी ह्याच प्रमाणे आम्ही सुद्धा नासमज असतो, ज्यामधून आम्ही मूळचा आनंद रूप आहे, सुखरूप असताना सुद्धा या सगळ्या सुखासाठी, आनंदासाठी आम्ही विषयांकडे धावतो आणि ते सुख घेण्याचा प्रयत्न करतो. आणि श्रुती माऊली आम्हाला, भगवंत आम्हाला सांगतात आहे की इथे नको रमू, इथून दूर ये. ह्यात घटना आहे. सुख दुःख या प्रकृतीच्या प्रवाहामध्ये वाहणाऱ्या सगळ्या घटना आहेत.
या प्रकृतीच्या प्रवाहामध्ये घडणाऱ्या घटना आहेत. या सगळ्या प्रकृतीच्या प्रवाहामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत, असं आम्हाला संत नेहमी सांगत असतात आणि आम्हाला ते समजत नसतं. म्हणून आम्ही दुःखी होतो. ही नासमज आहे. नासमजीमुळे आम्हाला हे दुःख आहे. म्हणून जीवनातल्या घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे आम्ही कसं बघावं? प्रकृतीमधल्या घडामोडी आहेत, त्या होणारच आहे. नदीच्या प्रभावामध्ये जशा चांगल्या वस्तू वाहत येतात, तशा वांगल्याही वस्तू वाहत येतात. डेड बॉडी सुद्धा वाहतातच की. मग आम्ही त्याच्याकडे पाहून सुखी किंवा दुःखी होतो का? अजिबात नाही. नदी आहे, कचराही वाहत आला, चांगल्याही गोष्टी वाहत आल्या. त्याच्याकडे जसं आम्ही बघतो, तसं आम्ही आमच्या आयुष्याकडे, अशाच घडामोडींकडे त्रयस्थ दृष्टीने बघणं, हे सगळं स्वप्नवत आहे, मी याचा साक्षी आहे, अशा पद्धतीने बघणं हे फार महत्वाचं आहे. आणि ह्यासाठी आम्हाला भिन्न भिन्न प्रकाराने हे समजावून सांगावं लागतं की अविद्येचं फळ बंधन आहे, दुःख आहे, परिच्छिन्नतेशी तादात्म्य आहे. आणि विद्येचं फळ दुःख निवृत्ती आणि बंधन निवृत्ती आहे. आणि म्हणून विद्या आणि अविद्या यांच्या स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी तिसरी वल्ली आहे. विद्या विद्ये नाना विरुद्ध फले इति उपन्यस्ते न तु सफले ते यथावत निर्णिते. आचार्य म्हणतात आहे की विद्या आणि अविद्या याचे दोन्ही विरुद्ध फळ असताना सुद्धा ते पूर्णपणे सांगण्यासाठी, त्याचा निर्णय करण्यासाठी ही तिसरी वल्ली आहे. तर निर्णयार्थ आणि त्या निर्णयासाठी म्हणून रथरूप कल्पना ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये रथाचं रूपक दिलेलं आहे. कोणत्या निर्णयासाठी? विद्या आणि अविद्या यांची फळ ही एकदम विरुद्ध आहे. म्हणून आम्ही अविद्येच्या संघात न राहता विद्येच्या संघात राहावं. आणि हा निर्णय आतापर्यंत या श्रुतीने दिलेला नव्हता. म्हणून त्या निर्णयासाठी म्हणून ही तिसरी वल्ली या ठिकाणी इथे केलेली आहे. या ठिकाणी आपण ह्या आधी सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे. विद्या आणि अविद्या, श्रेय आणि प्रेय, श्रेयस विवेक आणि प्रेय विवेक, प्रेयस आणि श्रेयस याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. अध्याय पहिल्यामधली द्वितीयावल्लीमध्ये केलेला, आठवत असेल तर 4 आणि 5, 6 4, 5, 6 या श्लोकामध्ये आपण हा अभ्यास केलेला आहे की विद्या आणि अविद्या, विद्यारूप श्रेय आणि अविद्यारूप प्रेय हे अत्यंत एकमेकांच्या विरुद्ध आहे असं यमदेव नचिकेताला म्हणून राहिलेत. आणि असं म्हणून नचिकेताला त्यांनी म्हटलेलं आहे की मी तुला विद्याभिलाषी समजतो, कारण तू श्रेयसाची निवड केलेली आहेस, म्हणून मी तुला विद्याभिलाषी तुला मी समजतो आहे. आणि असं म्हणून सांगितले की अविद्याग्रस्तांची दुर्दशा कशी होते. आठवत असेल सगळ्यांना तर आपण हे बघितलेले आहे की अविद्याग्रस्तांची दुर्दशा कशी होते. तर अविद्याग्रस्त हा स्वतःला काय समजतो? डोळस समजतो, परंतु तो स्वतः अंध असतो. आणि म्हणून या ठिकाणी श्रुतीने म्हटलंय की एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्यासारखं आहे. अविद्येचा ज्या वेळेला आम्ही प्रतिष्ठा मांडतो त्यावेळेला एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्यासारखी आहो. अविद्याच आंधळी, ती आम्हाला काय वाट दाखवू शकेल? परंतु आम्ही अविद्येचा पुरस्कार करतो आणि अविद्येच्या माध्यमातून आम्ही सुखप्राप्तीची इच्छा करतो, स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतो. म्हणजे स्वर्ग प्राप्ती सुद्धा अंतिम सुख नाही की नाही. म्हणून एका आंधळ्याने
दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्यासारखं, ऐसा आपणची आंधळा म्हणे मी अंधाचा डोळा, घेऊन फिरे अवकळा दश दिशाचे. अशा पद्धतीचा आपण अभ्यास हा आपला झालेला आहे. थोडं विस्मरणात गेलं असेल म्हणून मी सांगते की विद्या आणि अविद्या, प्रेयस आणि श्रेयस, श्रेयस प्रेयस विवेक याचा आपण सविस्तर अभ्यास अधिकारवाणीतून, काकांच्या वाणीतून आपण केलेला आहे. त्यामुळे नक्कीच तो संस्कारक्षम झालेला आहे. आणि म्हणून अशा विद्या आणि अविद्या यांच्या, विद्या अविद्या येथवरी निरूपली नानापरी, विद्या आणि अविद्या यांच्या अनेक पद्धतीने या ठिकाणी निरूपण झाल्यानंतर सुद्धा परी फळ ठसावे अंतरी नाही घडले, परंतु त्याचं फळ आमच्या अंतरंगामध्ये ठसलं असं झालेलं नाही. हे श्रुती माऊलीच्या लक्षात आलं. माऊली येती, आपल्या बाळाचं पोट भरलं की नाही भरलं माता लक्षात घेते, आणि नाही भरलं म्हणून मग ती त्याला आवडेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने भरवते. तशा पद्धतीने माऊलींनी आता आम्हाला सर्वसामान्य साधकाच्या दृष्टीने रुचेल, पचेल अशा पद्धतीने आता आम्हाला सांगणं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून विद्या आणि अविद्या याचं जे निरूपण जे आहे त्याचं फळ आमच्या अंतरंगात ठसवण्यासाठी ही तिसरी वल्ली आहे. आता ह्या तिसऱ्या वल्लीमध्ये नेमकं कशा पद्धतीने ते फळ अंतरंगात ठसण्यासाठी मांडणी केलेली आहे, हाही प्रश्न महत्वाचा आहे की नाही. मग या ठिकाणी या तिसऱ्या वल्लीमध्ये दोन आत्मे यांची कल्पना केली. म्हणून आत्मे दोन्ही, काकांची दुसरी ओवी पहा तिसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या वल्ली मधली. म्हणून आत्मे दोन्ही समजावणी मानुनी, भेद अभेद सांगूनी स्पष्ट केले. आता या ठिकाणी दोन आत्म्यांची कल्पना केलेली आहे. आता आपल्या मनात प्रश्न येईल की आत्मा एकमेव अद्वितीय असताना सुद्धा दोन आत्मे या ठिकाणी का कल्पना केली? दोन आत्म्याची कल्पना या ठिकाणी का केली? दोन आत्मे कोणते आहे असा संभ्रम निर्माण झाला असेल की नाही. परंतु अशासाठी ही उभारणी केली, आम्हाला भेद सांगितले आणि त्या भेदातून अभेदत्वाकडे नेले. दोन आत्मे जरी असले तरी पण आत्मा एकमेव अद्वितीय आहे या निर्णयाप्रत आम्हाला माऊलीला न्यायचं आहे. आणि म्हणून दोन आत्म्यांची कल्पना केली. म्हणजे आता पहिले सर्वप्रथम श्रवणाला बसताना बुद्धीमधला जी शंका होती, जो भ्रम होता तो काढून टाका की दोन आत्मे श्रुतींनी सांगितले नाही, एकच आत्मा सांगितलेला आहे. परंतु आम्हाला समजवण्यासाठी त्याचे दोन प्रकार केलेले आहे. एकच घास असतो पण तो एकच घास मुलगा खात नाही, लवकर बाळ खात नाही, म्हणून आई त्याचे दोन भाग करते आणि एक लहान करते, एक मोठा करते. आणि लहान घास भरवते पटकन आणि मग मोठा घास भरवल्या म्हणते आता संपलं. एकच घास भरवायचा असतो पण अशा पद्धतीने भरवते. माऊली तेच करते, श्रुती माऊली तेच करते. आणि म्हणून आत्मतत्व एकच आहे, परंतु त्याला जाणणारा जो तो जीव आहे. आत्मतत्वाला जाणायचं कशाने? त्या जीवाने जाणायचं आहे. आणि जो जाणावयाचा आहे तो शिव आहे. कशी रचना आहे बघा, कशी मांडणी आहे बघा. अत्यंत सोपी अशी परत मांडणी करते. आत्मतत्व एकच आहे, पण त्या एका तत्वाला जाणण्यासाठी आम्हाला दोन पद्धतीच्या आत्म्यांची कल्पना करून ते एक जाणायचं आहे. असं एक जो आहे, एक आत्मा जो आहे हा जीवात्मा आहे, हा चिदाभास आहे. ह्यांनी तो जाणणार आहे. हा चिदाभास जो आहे हा चिदाभास जाणणार आहे. आणि त्याला जाणायचं काय आहे
त्याला आत्मा जाणायचा आहे, म्हणजे त्याला शिव जाणायचा आहे. म्हणून एक जीवात्मा आहे आणि एक शिवात्मा आहे, अशी कल्पना केलेली आहे. या दोन आत्म्यांच्या माध्यमातून एक आत्मतत्व जाणायचं आहे. का मी असे तुम्हाला बोट दाखवून राहिली हो? समजण्यासाठी सोपं व्हावं म्हणून. कोणत्याही पद्धतीचा संभ्रम राहू नये. दोन आत्मे एक आत्मा कसा समन्वय घालायचा फार कठीण तत्वज्ञान आहे, अजिबात नाही. आज हे श्लोक झाले नाही तरी चालतील, परंतु संकल्पना स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जाणणारा जीव आहे आणि जाणायचं शिव आहे. शिवाला जाणायचंय जीवानी. आणि अशी एक कल्पना केल्या म्हणून या ठिकाणी भगवान भाष्यकार इथे ऋतम पिबंतो अशा मंत्रानेच प्रारंभ झालेला आहे. ऋतम पिबंतो ह्या मंत्राने प्रारंभ होऊन आचार्य आम्हाला सांगतात आहे की विद्या आणि अविद्या हे दोन्हीही विरुद्ध धर्माचे आहेत. विद्या आणि अविद्या हे विरुद्ध धर्माचे आहेत आणि दोन्ही मार्गाचं आम्हाला निर्णयात्मक ज्ञान सांगण्याची सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून रथाच्या रूपकाची पण कल्पना ह्या वल्लीमध्ये या ठिकाणी केलेली आहे. श्रेयस आणि प्रेयस असे दोन्ही मार्ग आम्हाला आधीच सांगितलेले आहे, परंतु हे दोन्ही भिन्न आहे. त्यांची साधने पण भिन्न आहे, त्यांची फळ सुद्धा भिन्न आहे. साधनही भिन्न आहे. श्रेयसचं साधन भिन्न, प्रेयसचं साधन भिन्न. विद्येचं साधन भिन्न, अविद्येचं साधन भिन्न. आता विद्या म्हणजेच श्रेयस, अविद्या म्हणजे प्रेयस, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रेयस मार्ग जो आहे, अविद्येचा जो मार्ग आहे, हा संसार वर्धन करणार आहे. म्हणजे माझा संसार चांगला झाला पाहिजे, मला संसाराची फळं चांगली मिळाली पाहिजे, मला संसारात सुख मिळालं पाहिजे, मला पुढचा जन्मही चांगला आला पाहिजे, मला स्वर्ग प्राप्ती झाली पाहिजे. हे सगळे विषय जे आहे, हे सगळे विषय अविद्येमध्ये येतात, हे सगळे विषय प्रेयसामध्ये येतात आणि ह्या सगळ्याला म्हणतात अपरब्रह्म. अपरब्रह्माच्या प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती म्हणजे अपरब्रह्माची प्राप्ती. आणि हे सगळं अविद्येत येतं आणि हे सगळं प्रेयसात मोडतं. ढोबळ मनाने अविद्या, त्या अविद्येचं स्वरूप प्रेयस आणि त्या प्रेयसाचं परिणाम संसारवर्धन, स्वर्गप्राप्ती. आणि म्हणून याला अपरब्रह्म प्राप्ती असं म्हणतात. हे लक्षात घ्या सिक्वेन्स. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा जे आहे विद्या म्हणजे श्रेयसाची प्राप्ती आणि श्रेयसाची प्राप्ती म्हणजेच ब्रह्मप्राप्ती, म्हणजेच परब्रह्म प्राप्ती. आणि ही विद्या आहे प्रेयसाचा मार्ग, अविद्येचा मार्ग श्रेयसाचा मार्ग म्हणजे विद्येचा मार्ग. आणि म्हणून एक प्राप्त करणारा आणि दुसरा प्राप्त करण्यास योग्य असणारा, असे दोन आत्म्याची कल्पना श्रुती ह्या ठिकाणी करते. आणि म्हणून रथाची आम्हाला या ठिकाणी रूपक दिलेलं आहे, ते रूपक कळणार आहे. आता प्रत्यक्ष मंत्राला आपण सुरुवात करू. संबंध भाष्य लक्षात आलं असेल असं गृहीत धरते. काही काठिण्य वाटत असेल, कठीण वाटत असेल, परत हा भाग आपण उद्या घेऊ, पण आज याच्यावर पुरेसा विचार करा. काकांचा शब्द आहे, प्रत्येक तत्वज्ञानावर पुरेसा विचार आणि पुरेसा वेळ द्यावा लागतो. पुरेसा विचार आणि पुरेसा वेळ देऊन तत्वज्ञानाची मांडणी करायची असते, तेव्हा ते आपल्याला फळ देतं.
बासुंदी करायची म्हणून मोठ्या गॅसवर ठेवलं दूध आणि हाय केलं, 5 मिनिटामध्ये बासुंदी होईल का हो? किती घाई असली तरी 5 मिनिटात होईल का? हाय केलं दूध, गॅस हाय केला, ते दूध सगळं ओतू जाईल, इतकुसं शिल्लक राहील, काहीतरी खाली लागलेलं, त्याला बासुंदी म्हणू का? अजिबात नाही. अत्यंत मंद केलं. हो, त्या सांगितलं की मंद अग्नीवरती बासुंदी छान होते, म्हणून एवढी मंद केली की त्याची उष्णताच त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. होईल का? अजिबात होणार नाही. अतिशय वेळ घेईल. म्हणून पुरेसा वेळ आणि पुरेसा विचार, या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणून त्या गोष्टीला तेवढा वेळ द्यावाच लागेल. अति लांबणे ठीक नाही आणि शीघ्रता पण ठीक नाही. म्हणून श्रुती आता आम्हाला या सगळ्याचा विचार करून श्रुतीनी मंत्राला सुरुवात केलेली आहे. ऋतम पिबंतो सुकृतस्य लोके गुहा प्रविष्टो परमे परार्थे छाया तपो ब्रह्म विदो वदंती पंचाग्नयो येच त्रिणाचिकेता. ह्या शरीरामधील बुद्धिरूपी गुहेमध्ये, याचा सरळ अर्थ शब्दार्थ सांगू, ह्या शरीरामध्ये बुद्धिरूपी गुहेमध्ये म्हणजे परमस्थानामध्ये, बुद्धिरूपी गुहा ही कशी आहे? परमस्थान आहे हे. या परमस्थानामध्ये जीवाने सुकृताचे फळ भोगण्यासाठी, जे सुकृत आहे, आपलं पूर्व सुकृत आहे, याचं फळ भोगण्यासाठी दोन आत्म्यांच्या माध्यमातून प्रवेश केलेला आहे. दोन आत्म्यांच्या माध्यमातून प्रवेश केलेला आहे. आणि ते दोन आत्मे कसे आहे? छाया आणि तप याप्रमाणे आहे. छाया म्हणजे सावली, तप म्हणजे तापणं, उष्ण. तप म्हणजे ऊन आणि सावली हे जसे परस्पर विरुद्ध धर्माचे आहेत ना, तसे हे दोन आत्मे हे परस्पर विरुद्ध धर्माचे आहेत. त्यांनी प्रवेश केलेला आहे, असा याचा सरळ अर्थ आहे. याचं स्पष्टीकरण आता आपल्याला करायचंय की हे दोन आत्मे कसे आहेत, हे परस्पर विरुद्ध कसे आहेत आणि ह्याच्यातून एक निर्णय आम्ही कसा घ्यायचा आहे. अभ्यासाचा आपला विषय हा आहे. आपला फोकस, या श्लोकाचा फोकस कुठे आहे? ह्याच्याकडे आहे की हे दोन आत्मे कसे, हे परस्पर विरुद्ध धर्माचे कसे आणि ह्याच्यातून एक तत्व कसं, असा अभ्यासाचा आपला हा श्लोक आम्हाला असा फोकस करतो आहे. आणि हे याच्यासाठी प्रमाण दिलंय असं ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणतात. परंतु याच्यामध्ये प्रमाण दिले की जे पंचाग्नी साधन करतात तेही म्हणतात, आणि ज्यांनी त्रिणाचिकेत अग्नीचं चयन केलेलं आहे तेही असं म्हणतात. असं तिन्ही याचं प्रमाण यांनी दिलेलं आहे. आम्हाला प्रमाणांनी दिलाय, तर ह्या प्रमाणांनी हे सिद्ध करायचं नाही, पण आम्ही ब्रह्मज्ञानी पुरुष जे म्हणतात आहे त्यांनीच फक्त आम्ही सिद्ध करू आणि समोर प्रवास करू. आणि म्हणून शरीरामध्ये, या बुद्धी गुहेमध्ये जणू दोन आत्म्यांनी प्रवेश केलेला आहे. पंचभूताचं शरीर, काकांच्या उभी पंचभूतांचे शरीर आहे, माझी बुद्धीचे विवर. ह्या पंचभूतांच्या शरीरामध्ये बुद्धीचं विवर आहे आणि तिथे असती जीवेश्वर भोगण्या भोग. आपलं नेहमी कन्फ्युजन असतं बघा, बरेच लोकांचं कन्फ्युजन असतो की मग जीवात्मा आणि अंतरात्मा काय फरक आहे, जीवात्मा, अंतरात्मा, परमात्मा काय फरक आहे हो, हा आपल्याला कधीच कळत नसतो. अनेक अभ्यासक अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो आणि हा प्रश्न आज नक्की सुटून जाणार आहे. जीवात्मा पर आणि अंतरात्मा काय, जीवात्मा काय, अंतरात्मा काय आणि परमात्मा काय, निश्चितपणे ही याच्यामधली मांडणी लक्षात घेतली ते नीट समजणार आहे. आणि ह्या शरीरामध्ये बुद्धी हे विवर आहे, महत्वाचा भाग आहे, परमस्थान आहे, आणि ह्यामध्ये जीवेश्वर आहे. म्हणजे जीवेश्वर म्हणजे जीव आणि ईश्वर. जीव आणि ईश्वर अशा दोघांचं वास्तव्य ह्या
बुद्धीमध्ये आहे. आता आपल्या नेहमीच्या रुटीन भाषेमध्ये सांगू का, बुद्धीमध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब पडलाय, तो चिदाभास, तो जीव, बस. आणि हा ऍक्टिव्हेट होतो आणि भोग भोगतो. देहाकडे बघतो, तुम्ही देह देह म्हणतो, तेव्हा तो जीव होतो. आणि या सगळ्या देहाचं नियमन करणारं जे आहे ते चैतन्य, तो ईश्वर आहे. तो आमच्या सगळ्या देहाचं या नियमन करत असतो. चैतन्य एकच आहे, परंतु ते ज्यावेळेला बुद्धीमध्ये पडतं आणि मी देह म्हणतो, जगताकडे पाहतो, तेव्हा तेव्हा ते अज्ञानी असतं, तेव्हा तो जीव होतो. हे आमच्या लक्षात नाहीये, म्हणून तो जीवात्मा. आणि ह्या चैतन्यामुळे हे शरीर ऍक्टिव्हेट होत आहे. जे चैतन्य चराचरात व्यापक आहे, ब्रह्मांडात आहे, ते चैतन्य आमच्या शरीरामध्ये असल्यामुळे हे सगळं शरीर ऍक्टिव्हेट होत आहे. म्हणून तो अंतरात्मा, म्हणून तो ईश्वर आहे. म्हणून ईश्वरच सर्व भूताना. या उपाधी माझी गुप्त, हे सगळं जे ईश्वराच्या बाबतीत म्हणतात ते ह्या सगळ्या ईश्वराला लागू होतात. असा जीव आणि ईश्वर असे दोन्हीही आपापले भोग भोगण्यासाठी ह्या बुद्धीमध्ये राहतात. आणि म्हणून एक आत्मा जो आहे तो आपल्या कर्माची फळे भोगणारा संसारी आहे, म्हणजे जीवात्मा. जो जीवात्मा आहे हा आपली फळे भोगण्यासाठी म्हणून आलेला आहे. तो आपली फळे भोगतोय सुखदुःखाची. आणि दुसरा जो आहे तो असंसारी आहे. म्हणजे कोण? कुटस्थ चैतन्य, ते असंसारी आहे. ह्या जीवात्म्याचं अधिष्ठान जे आहे तो असंसारी आहे. आणि म्हणून हे दोन्ही आत्मे हे छायाटपाप्रमाणे परस्पर विरुद्ध स्वभावाचे आहे. तर पूर्वी कर्म जे केले, जे जे फळ तया आले, ते ते पाहिजे भोगले नेमस्तकनी. म्हणजे पूर्वजन्मामध्ये जे आम्ही कर्म केले ते सर्व कर्म ते आम्हाला भोगलेच पाहिजे की नाही, या जन्मामध्ये आम्हाला भोगलंच पाहिजे की नाही, अशी नियतीची रचना आहे. आणि अशी नियतीची रचना असल्यामुळे हे फळ भोगायला जो येतो तो जीव आहे, तो जीवात्मा आहे. म्हणून येथे जीव जो म्हणजे त्याने भोगलंच पाहिजे आणि ईश्वरू दुरी राहायचे अभोक्तेपणे. आणि ईश्वर जो आहे हा मात्र दूरच राहतो, हा साक्षी रूपाने दूर राहतो, तो अभोक्ता असतो. सध्या कुटस्थ चैतन्याचा विचार करू नका, सध्या फक्त जीव आणि ईश्वर याचाच विचार करा. जीव फळ भोगतो आणि त्याला फळ भोगायला ईश्वर देतो, एवढा सध्या विचार करा. हे चैतन्य देहात एकच आहे, पण हे चैतन्य ज्यावेळेला मी देह आहे, मी दुःखी आहे, देह जग सत्य आहे, देह सत्य आहे असा विचार करतो, तेव्हा तो जीवात्मा असतो, तेव्हा तो जीव असतो. हे लक्षात घ्या. आणि हे चैतन्य सगळं देहाचा व्यापार करतं, अभोक्त राहून साक्षी रूपाने करणारा हा चैतन्य जो आहे हा ईश्वर आहे. फळ देणारा जो आहे तो ईश्वर आहे. तो याचं सगळं देहाचं नियमन करणारा असतो. सध्या कुटस्थ चैतन्याचा विचार करू नका, त्याच्यावर आपल्याला यायचं आहे. यासाठी आधी ईश्वर आणि जीव आधी या दोन संकल्पना स्पष्ट करून घ्या. आणि म्हणून ह्या जीवाला जो अनिवार्यपणे भोग भोगावा लागतो ना, तो ईश्वर आहे. तो ईश्वर ते भोगायला भाग पाडतो आम्हाला. आमच्या कर्मानुसार तो भोग देतो, म्हणून तो श्रेष्ठ ईश्वर आहे.
तो सगळ्यांच्या हृदयात असतो, तो या उपाधी मध्ये असतो. आणि ते चैतन्य ज्या वेळेला मी देह आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, मी संसारी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं म्हणतो, तेव्हा तो जीव होतो, तो जीवात्मा असतो. जो फळ भोगतो तो जीवात्मा आहे. अशा पद्धतीने जीव आणि ईश्वर हे हृदयाकाशामध्ये त्यांची वस्ती असते. हृदय म्हणजे, परत स्पष्ट करत नाही, खूप मोठा विषय होईल हो. हृदय म्हणजे इथे हृदय नाहीये, छाती म्हणजे हृदय नाहीये. हृदय म्हणजे अंगठीचं हृदय काय आहे? सोनं हे अंगठीचं हृदय आहे. तसं आमचं हृदय चैतन्य हे आहे, ते सर्वत्र वास करतो. मस्तिष्कापासून ते पायापर्यंत त्याचा वास असतो त्या हृदयाचा. या हृदयाकाशामध्ये जीव आणि ईश्वर यांची वस्ती असते. त्याचं हृदयात वस्ती असते म्हणजे आम्ही हृदय हेच म्हणतो. त्याला हार्ट सांगायचं नाहीये. हार्ट सांगणं माझा उद्देश नाही, तो मेडिकल सायन्स आहे. आध्यात्मिक हार्ट कोणतं आहे? आध्यात्मिक हृदय कोणतं आहे? अंगठीचं हृदय सोनं आहे, तसं आमचं हृदय चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याचा प्रवेश बुद्धीमध्ये होतो आणि तो सर्वत्र पसरतो. म्हणून संवेदना सगळ्या शरीराला असते. म्हणून आम्हाला पायात काटा रुतला तर आम्ही तोंडाने आवाज करतो. त्याचं कारण असं आहे की ती संवेदना इथपर्यंत पोहोचते, कारण संवेदनशील तत्व संपूर्ण शरीराला व्यापून आहे. अशा ह्या हृदयामध्ये ईश्वर आणि जीव असे दोन आत्म्यांचा प्रवेश असतो. जीवात्मा आणि शिवात्मा, जीवात्मा आणि अंतरात्मा यांची वस्ती असते. आता हा जो जीवात्मा आहे, ह्याला हा जीवात्मा अविद्येने ग्रासलेला असतो. का अविद्येने ग्रासलेला असतो? कारण हा देह म्हणतो स्वतःला. हा स्वतःला देह म्हणतो. हा स्वतःला देह सत्य आहे म्हणतो, सुखी दुःखी म्हणतो, कर्ता म्हणतो. आणि म्हणून हा अविद्येने ग्रासलेला असल्यामुळे अविद्या विशिष्ट साभास चैतन्य असं या जीवाचं स्वरूप आहे. अविद्येने ग्रासलेला असल्यामुळे त्याला अविद्या विशिष्ट साभास चैतन्य असं जीवाचं स्वरूप आहे. आणि ईश्वर मात्र शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे तो माया स्वरूप आहे. तो माया स्वरूप आहे. आणि म्हणून जीव आणि शिव हे ऊन आणि सावली सारखे परस्पर भिन्न आहेत. छाया तपो ब्रह्मविदो वदंती असं कोण म्हणतात? ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणतात. असं ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणतात की जीव आणि शिव हे छाया आणि तप म्हणजे ऊन आणि सावलीप्रमाणे परस्पर भिन्न आहेत. आणि म्हणून आमचा फक्त कर्म करण्यामध्येच अधिकार आहे, कर्मफळामध्ये नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे आम्हाला. फक्त कर्म पुरुष तंत्रत्वात आम्हाला फक्त कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणतं कर्म करायचं, कोणतं कर्म नाही करायचं, कर्म स्वातंत्र्य आम्हाला आहे. क्रियमाण स्वातंत्र्य त्याला म्हणतात. तेवढं क्रियमाण स्वातंत्र्य फक्त आमच्या ह्या जीवाच्या स्वाधीन आहे, बाकी त्याची फळं आमच्या स्वाधीन नाही. म्हणून कर्मफळाचा कोणताही हेतू आम्ही न ठेवता कर्म केली पाहिजे. आणि कर्म फलासक्ती आमची नसावी, कर्म फलासक्ती आमची नसावी. म्हणून ईश्वराच्या आज्ञेने आम्हाला कर्म आणि कर्मफळाच्या नियमाप्रमाणेच कर्म प्राप्त होतं आणि फळ सुद्धा प्राप्त होतं. ते फळ कोण भोगतो? जे फळ आम्हाला कर्माच्या प्राप्तीतून प्राप्त होतं. कोणत्या कर्माच्या? गेल्या जन्मातील कर्माची फळ जी आम्हाला प्राप्त होतात
ते फळ फक्त जो भोगतो तो जीव आहे, तो संसारी आहे, तो जीवात्मा आहे, तो कर्मफळ भोगत असतो. तो जीवात्मा कर्मफळ भोगतो आणि दुसरा मात्र असंसारी आहे. दुसरा असंसारी आहे. म्हणून एकच आत्मा. आता आपण जर असं म्हणत असू, आपल्या याच्यामध्ये नक्की संशय, एक शंका उपस्थित आली आहे की एकच आत्मा कर्मफळ भोगतोय. आत्मा तर एकच आहे, कुटस्थापासूनच आलेला हा चिदाभास आहे. हा स्वतःला जीव म्हणतो म्हणून तो कर्मफळ भोगतो आणि दुसरा कर्मफळ देतो म्हणजे तो ईश्वरात्मा जो आहे, जो सगळं तेच चैतन्य सगळ्या शरीराचं नियमन करतो, असणारी फळं भोगतो तो ईश्वर आम्हाला जी फळं देतो. पण मग असं असताना एकच तर आत्मा आहे ईश्वरामध्ये पण आणि जीवामध्ये पण एकच चैतन्य आहे. मग इथे या ठिकाणी श्रुतीनी ऋतम पिबंतो असे द्विवचन का वापरले, म्हणजे दोन आत्मे असं का म्हटलं हो? इथपर्यंतच आधी हा भाग स्पष्ट झाला आहे का? एवढं स्पष्ट झाला असेल तरच आपण ह्या प्रश्नाचा दोन द्विवचन का वापरले इकडे येऊ. जर हे स्पष्ट झालं नसेल तर आपण परत याच्यावर प्रकाश टाकू. कोणीतरी एक जण फक्त प्रतिकात्मक दृष्टीने सांगा की एवढा हा भाग स्पष्ट झाला आहे की नाही, जीवात्मा आणि शिवात्मा, जीव आणि ईश्वर, एवढा जर स्पष्ट झाला असेल तर आता दोन आत्मे असं द्विवचन का वापरलं ह्याचं स्पष्टीकरणाकडे वळते. नाही तर मग इथेच थांबते, परत स्पष्ट करते. कोणीही एकाने अनम्यूट करा. स्पष्ट झालंय. काय हरकत नाही, पुढे नाही जाते. काकू परत सांगा काकू, कारण हे थोडं डाऊटफुलच आहे. परत सांगा बर काकू. बर रामकृष्ण. ठीक आहे, काय हरकत नाही, परत सांगते. जीवात्मा आणि शिवात्मा, जीव आणि शिव ह्या पंचभूत देहामध्ये जीव आणि ईश्वर आपले भोग भोगण्यासाठी राहतात. आता भोग भोगण्यासाठी राहतात म्हणजे हा जीवात्मा कोणते भोग भोगतो? पूर्वजन्मातील कर्माची फळं भोगतो. पूर्वजन्मामध्ये असलेल्या कर्माची तो फळं भोगण्यासाठीच येत असतो. आणि जीव, काकांची जोवी आहे की हा जीव जो आहे हा जीव भोगता आहे आणि ईश्वर हा अभोक्ता आहे. जीव सगळ्यांना माहितीये, जीव म्हणजे चिदाभास, हे जे चैतन्य आहे, चैतन्याचं प्रतिबिंब जे आमच्या बुद्धीत पडलेलं आहे, तो चिदाभास ज्यावेळेला देहाला मी म्हणतो, करता मी म्हणतो, देहो मी म्हणतो, सुख दुःख भोगणारा मी म्हणतो, तो जीवात्मा आहे. तो फक्त भोगणाराच असतो आणि तो अविद्येने ग्रस्त असतो जीवात्मा. आणि त्याला फळ भोगायला भाग कोण पाडतो? ते सगळं नियमन कोण करतो? कर्मफळ देण्याचं नियमन कोण करतो? प्रारब्ध ही व्यवस्था तयार कोण करतो? ईश्वर तयार करतो. ईश्वर तयार करतो. तर हा जो ईश्वर आहे, हा ईश्वर माया विशिष्ट जो आहे, हा ईश्वर आम्हाला फळ देतो, कर्म फळ देतो. म्हणजे एक जीवात्मा आहे आणि एक शिवात्मा आहे. लक्षात आलं? जीवात्मा आणि शिवात्मा लक्षात आला की नाही? नक्की आला. ईश्वर हा अभोक्ता आहे आणि हा आमच्या जीवाला त्या कर्माची सगळी फळ भोगायला भाग पाडतो. परंतु जीवात्मा असो की ईश्वरात्मा असो, ईश्वर असो, या दोन्हीचे अधिष्ठान एकच आहे, ब्रह्म. हे दोन्हीही अध्यस्त आहेत. ब्रह्म हे एक अधिष्ठान आहे आणि ते अकर्ता आहे, तो असंसारी आहे. म्हणून आम्हाला त्याची कल्पना पटकन येत नाही आणि म्हणून पण आम्हाला तर हे सगळं आम्ही अनुभवत असतो.
म्हणून शास्त्राने आमच्यासाठी जीव आणि ईश्वर ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे, ही आमच्यासाठी मांडलेली आहे. आम्हाला याची कल्पना यावी की खरंच कर्म करणारा कोण आहे, फळ भोगणारा कोण आहे आणि कर्माची फळ देणारा कोण आहे, आणि हे सगळं जाणून मी अकर्ता कसा आहे हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून दोन आत्म्याची कल्पना दिलेली आहे. म्हणून जीवात्मा आणि शिवात्मा जे आहे हे छाया आणि तप म्हणजे ऊन आणि सावली परस्पर विरुद्ध धर्माचे आहे. परंतु परस्पर दोन जरी परस्पर विरुद्ध धर्माचे जरी असले तरी ह्याचं अधिष्ठान एकच आहे ना. आत्मा एकमेव अद्वितीय आहे. पण हे दोन वचन मग असं का म्हटलंय, द्विवचन का बरं वापरलंय त्यांनी तरी सुद्धा. म्हणून फळ भोगणारा जीवात्मा आहे आणि त्याला फळ भोगायला लावणारा, ह्या सगळ्याचं नियमन करणारा ईश्वर आहे, अंतरात्मा आहे. आणि तो सुद्धा ह्या हृदयाकाशामध्ये असतो. असा जीव आणि ईश्वर यांची दोघांची वस्ती या हृदयाकाशामध्येच आहे. एवढाच आजचा आपला विषय आहे. बस आता हे दोन भेद आमच्या समोर मांडून याच्यामधून अभेद तत्वाकडे आम्ही कसं जायचं हे आम्हाला श्रुती सांगते. नाही तर आम्ही जीवात्मा शिवात्मा, जीवात्मा ईश्वरात्मा, जीवात्मा अंतरात्मा याच्यामध्येच फिरत राहतो. आम्हाला नीट कळतच नाही की अंतरात्म्याची भूमिका काय आहे आणि जीवात्म्याची भूमिका काय आहे. जीवात्म्याची भूमिका फक्त फळ भोगणं एवढीच आहे आणि त्याला फळ भोगायला लावणारा ईश्वर आहे. तो प्रारब्ध ही व्यवस्था त्याची आहे. तो प्रारब्ध या व्यवस्थेप्रमाणे या जीवनाचं, ह्या देहाचं सगळं नियमन करत असतो. देहामध्ये राहूनच. आणि माया विशिष्ट जो ईश्वर प्रारब्ध ह्या व्यवस्थेखाली, ह्या अंतर्गत तो ह्या देहाचं सगळं नियमन करत असतो. सगळे व्यापार तो करत असतो. आणि या दोघांचंही अधिष्ठान एक ब्रह्मतत्व आहे. ते मी आहे हे श्रुतीला मला सांगायचं आहे. म्हणून आम्ही अज्ञानी जीवामध्ये पण राहता कामा नये आणि आम्ही ईश्वरा ह्या भूमिकेत पण राहता कामा नये. ईश्वर उपासनेपर्यंत सुद्धा राहता कामा नये. त्याच्या पलीकडे असलेलं, त्याचं अधिष्ठान असलेलं जे एकमेव आत्मतत्व आहे ते मी आहे, एवढाच निर्णय फक्त आम्हाला करायचा आहे या दोन आत्म्यांचा अभ्यास करून. म्हणून खूप खोलामध्ये या दोन आत्म्यांच्या जाऊ नका. मग तो शरीरात नियमन करतो, मग तो मायाविष्ट, एवढंच समजून घ्या की जो मी म्हणतो, देह मी म्हणतो, आत्मा करता म्हणतो, तो अविद्या विशिष्ट आहे आणि तो फळ भोगत असतो आणि ईश्वर त्याला फळ भोगायला लावत असतो. लक्षात आलं मांडणी? वेळ पण आपली झालेली आहे. लक्षात आली आहे मांडणी राजेश? होय होय येस येस. हो होय. क्लिअर झालंय? हो हो येस. हा, निशंक व्हा. ह्या याच्यातून निशंक झाल्याशिवाय पुढचा भाग कळणार नाही. नाहीतर मी अजून काकांना विचारून परत ही मांडणी उद्या करेन, तो भाग नाही. पण तो निशंक होणं फार महत्वाचं आहे. म्हणून उद्या आपण निश्चितपणे नाही नाही, मी धनश्री बोलते. आत्म्याचं अधिष्ठान म्हणजे आत्मा कळायला कठीण आहे, प्रचितीला कठीण आहे, मान्य आहे, पण आत्म्याचं अधिष्ठान एकच आहे. आता इथे दोन त्यांनी अनुभवाला दिले. एक मिनिट, आत्म्याचं अधिष्ठान एक नाही, आत्मा हा अधिष्ठान रूपाने एकमेव आहे अशीच मांडणी करा. आत्मा अधिष्ठान रूपाने, आत्म्याचं अधिष्ठान चे हा शब्द नका लावू. आत्मा आत्माच आत्म्याचे अधिष्ठान नाही, आत्माच एकमेव अधिष्ठान रूपाने आहे. मांडणी नीट केली ना की कन्सेप्ट क्लिअर होता. एका शब्दाने, म्हणून केशराचं माप आहे हे. एक शब्द सुद्धा आम्हाला गोंधळात टाकून देतो. म्हणून केशराचं माप आहे.
हा हो, हो, हो. तर इथे जे दोन उदाहरणं दाखल दिलेले आहेत सामान्य हा. जीवाला आता सोडण्यासाठी, मी पण आता उद्या एकच मात्र आहे. आपण हं. ऋतम पिबंतो सुकृतस्य लोके, यामध्ये पिबंतो हे द्विवचन का वापरले आहे याचं स्पष्टीकरण उद्या आपण देऊ. दोन आत्मे का म्हटलेत मग, आलं लक्षात? याचं उद्या स्पष्टीकरण करू. आज आपण इथेच थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण 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 हरी. रामकृष्ण हा, हरी. समजलं गुरुजी वाटलं. राम रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. वासंती ताई रामकृष्ण. राम राम जय राम श्री राम. रामकृष्ण. पुष्पाताई रामकृष्ण.